तेच सांगतो. अशी योग्य संधी सरकारला आता सध्या गोरगरीब मराठ्यांचं मन जिंकायची योग्य वेळ. सरकारला सगळे विसरतील पण गोरगरीब मराठी कधी सरकारला विसरणार नाही. जर गोरगरिबांच्या लेकरांचं आरक्षण दिलं, त्यांना आयुष्याची जर रोजीरोटी मिळाली, तुमचा आमदार तुम्हाला विसरण, तुमचा मंत्री तुम्हाला विसरण, तुमचा पदाधिकारी तुम्हाला विसरण, पण मरेपर्यंत माझा गरीब करोडो मराठा तुम्हाला विसरणार नाहीये. म्हणून एक एक दिवस मुदत वाढ देण्यापेक्षा उपोषणाला तुम्ही एक एक दिवस दिली तरी उपोषण मागण्याची मंजुरी होस्तर होणार, आणि तुम्ही कायमस्वरूपी दिली तरी पण हे उपोषण मागण्याची अंमलबजावणी होस्तर होणार. तर मग नाटकं कप खेळायची, आजची द्यायची, उद्याची द्यायची, उद्याची द्यायची. सिद्ध झालं सरकारच्या हातात हे परवानगी देणं. तसं दुसरं सुद्धा खरं आहे, सरकारच्याच हातात हे आंदोलन मोडायचं का परवानगी द्यायची हे पण सरकारच्याच हातात. का मला गोळ्या घालून मारायचं हे पण सरकारच्याच हातात. पोरं रस्त्याने अडवायचे हे पण सरकारच्याच हातात. का सोडायचं, तुम्ही जर त्यांना त्रास नाही दिला तर पोरं पण काही नाही करीत. मुंबईतली परिस्थिती अशी आहे जणू जसं पोलीस बांधावाडाव घेतो तसं आमच्याही माहीत आहे. इथले सरकारनं त्यांचे लघवीचे त्याचे संडाचे कुलप लावून ते दार बंद केले. पाण्याची परिस्थिती तीच आहे. अशी माहिती मिळाली की दुकानं सुद्धा चहाचे त्याचे वडा जेवणाचे बंद होऊन. म्हणून सीएसटीला जे मोगा बसले होते पोरं त्याच्यामुळे बसले होते. त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम मोगाचा ते आलं. ज्यावेळेस ते पोरं इथल्या पोलीस अधिकाऱ्यांनी बांधवांनी सांगितलं तेवढं काढायला सांगा, आपण काढायला सांगितलं लगेच ते निघले सुद्धा. पण त्यांनी ते कारण सांगितले काय विसरू नाही, पाणी प्यायला मुद्दा म्हणजे कदरून गावात मराठी मुंबईतून. परत जेवायला मिळू नाही, त्यांना चहा पाणी मिळू नये, त्यांना काही वस्तू मिळू नाही. म्हणून अरे यायला इंग्रजापेक्षा बेकार झाले तुम्ही. मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले. मग तुम्ही पाणी उघडं ठेवणार, संडास बाथरूमाचे उघडं ठेवणार. कारण पोर आता हे बघा आलेत म्हणल्यावर